मंडळी जय शिवराय. आपण आहे साई आणि सुंदरच्या गोठ्यावरती. तर बऱ्याच दिवसानंतर आलो आणि सतत गुलालात राहते दोघंही बैल. आपण अगोदर तर बघितलं साई होता गुलालात कंटिन्यू, पण आता सुंदर पण बाहेर निघतोय आणि विशेष करून सुंदरच्या गोठ्यावरती ही पहिली मुलाखत म्हणावं लागेल. कारण ज्या नंदीने एक काळ म्हणजे साधारण 1 वर्षापूर्वी असा काळ गाजवला की तो सगळ्यांच्या लक्षात आहे आणि पुन्हा तीच गती घेतलेली, तीच गती प्राप्त झालेली अशा साई आणि सुंदरच्या गोठ्यावरती चर्चा करूया. महाराज आपल्यासोबत आहे, देवदास महाराज, त्यांच्याशी बोलूया. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गेटअप आहे, तयारीला होते, कीर्तनाला जायचं होतं. हो. बरं. काय ह्या सगळ्या धावपळीत जमतं का सगळं? आता काय आपल्याला पहिला छंद कीर्तन भजनाचाच होता. हां. पण नंतर ही बैलगाड्या क्षेत्राची आवड लागली, पण आपण दोन्ही पण साध्य करतो. बरं. साई थोडासा जास्तच गरम दिसतोय. ते नवीन माणूस गोठ्यावर आला का असं करता येते. बरोबर. हो. आता ह्या कीर्तन सेवा असेल, भजन कीर्तन जे असेल समजा वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने, ह्या गोष्टी होता का म्हणजे करणं होता का? 100% ज्या दिवशी रेस नसेल त्या दिवशी 100% ती साध्य करतो आपण. बरोबर. रात्री पण कीर्तन होतं, हां. आता पण कीर्तन आहे, तुम्ही बघितलं असेल गावामध्ये. बरोबर. आता येताना त्याच्यामुळे थोडीशी घाई गडबड झाली. अचानक गोठ्यावरती भेट देण्याची वेळ आली. सुंदर आणि साई ही दुसरी मुलाखत आहे दोघांना एकत्र. महाराष्ट्र बघतंय. बरोबर. याच्या अगोदर आपण मुलाखत केली, छोटीशी केली होती. पण ज्या पद्धतीने सध्या गतीवर आहे दोघं पण बैल, काय सांगाल गतीच्या बाबतीत? नाही, आता गती तर परवाच 1 नंबर केलाच आणि सगळ्या महाराष्ट्राने गती बघितली ती आपल्या सिन्नरच्या मैदानामध्ये. बरं. साई तिथं स्वतः शेठ पण आले होते. हो. आणि त्यांनी शेठला दाखवून दिलं का आपण काय पळतो म्हणून. त्या दिवशी मी पण म्हटलं होतं की शेठला सांगा की मैदानात तुम्ही राहा, कारण शेठ जेव्हा मैदानात आहे तेव्हा साई नंबरात आहे, काहीतरी करतोच. हा 1 नंबरात आहे. हो. कारण मागच्या मैदानात पण फॉर्च्युनरला होते त्यावेळेस पण फायनल होतं, त्यावेळेस फायनलला राहिला इतक्या मोठ्या मैदानात. हो. या सगळ्या गोष्टी करत असताना महाराज इतका लंबा प्रवास आहे. आता मला यायला संभाजीनगरवरून जवळपास 50-60 किलोमीटर पडला. बरोबर. मग तुम्हाला हा प्रवास आणि दगदग या सगळ्या गोष्टी काय होतं, आता आपल्या भागामध्ये थोडेसे मैदान आता कमी, आता इथून पुढे होतील चालू, पण मैदान तिकडच्या भागामध्ये सातारा भागात कंटिन्यू असतात, त्या हिशोबाने तिकडे जावंच लागतं आपल्याला. बरं. आणि बैलाला एवढी दगदग होऊन पण बैल नंबरामध्येच पळतोय, म्हणजे तेवढा स्टॅमिना आहे बैलामध्ये. नक्कीच. सुंदर विषय काय सांगाल? कारण सुंदर आता लॉन्च केला तुम्ही म्हणता येईल. विषय असा आहे का सुंदरचं सगळ्यालाच माहिती सुंदर काय पळतो म्हणून, आणि त्याला पण आपण नंबर 1 मध्ये पळवणार. तुमच्याकडे आल्यापासून किती मैदान झाले? आल्यापासून पहिल्याच मैदानात त्यांनी 1 नंबर केला होता, झालट्या आपल्या गांधीलीला मैदानात. हो. त्याच्यानंतर किती? त्याच्यानंतर 2 मैदान झाले. 2 मैदान. काय निकाल राहिले ते? आता 2 मैदानात काय झालं, या मैदानामध्ये आमच्या 2 गाड्या 3 गाड्या एकत्र लागल्या होत्या शेमीला. बरं. मग आता ते कुठली तरी गाडी मार खाणार, त्याच्यात साईनी गाडी मारली होती तिथं. योगायोग तो जुळून आला. आणि आता जे मागचं मैदान झालं नाशिकचं, त्या नाशिकच्या मैदानात आपण बघितलं 3ही गाड्या एकत्र लागल्या. हो, 3ही गाड्या. शाकीरबाईचा प्रभू असेल, हो, सुंदर असेल आणि साई आणि वजीर, 3ही एकत्र होते. 3ही एकत्र होते. पण साईचा जो स्पीड आहे, साईची जी गती, ती एक वेगळी म्हणावं लागेल. साई काय करतो, साई निकालाला घुसतो म्हणजे घुसतो. त्याची तेवढी खासियत आहे. त्याची गाडी पळताना दिसतेत मागं, पण तो निकालाला कधी येऊन ठेपतो काही सांगतात. बरोबर. आता काय पुढं भविष्यात 2 मैदान येत आहे, पुसेगावचं असेल आणि वडकीचं. दोन्ही मैदानात दोन्ही पण बैल पळणार आहे. दोन्ही बैल पळणार आहे. नियोजन कसं लागलं काय? नियोजन शेट करतात पायऱ्याचं. आपण शेटने सांगितलं की बैल घेऊन जायचं. बरं. पायरा काही आपण करत नाही. गोठ्यावरती नियोजन कसं असतं महाराज? गोठ्यावरती विषय असा आहे का बैलांचं शेड्यूल सकाळी खोराक वगैरे देऊन दिवसभर इथं सावलीत बांधलेले असतात, रात्री थंडी वाऱ्याचं गोठ्यामध्ये असते. तुम्ही गोठा तर बघितलेला आहे, पूर्ण पॅक आहे. बरोबर. मध्ये जाऊन पण दाखवू शकता तुम्ही गोठा आपण अगोदर दाखवलेला आहे, पण सुसज्ज पद्धतीने गोठा बांधलेला आहे आणि अगदी निसर्गरम्य वातावरण आहे. शेतामध्ये गोठा आहे. किती अंतर पडतो संभाजीनगरहून? संभाजीनगर तर आम्हाला इथून 50-60 किलोमीटर बसते. आता नियोजनाविषयी सांगा. दिवसभरात कसं नियोजन? म्हणजे सकाळी त्यांना 10 पर्यंत खायला द्यायचं, त्याच्यानंतर पाणी वगैरे पाजून
फ्रेशमध्ये राहतात मातीवरती बैल. बरं. त्याच्यानंतर संध्याकाळी 6 म्हणजे 5:30-6ला खायला टाकायचं तर 10 वाजेपर्यंत. 10च्या नंतर परत तुम्ही त्यांच्या शेडमध्ये जाऊन बघणार आहे, काडी पण नसणार त्यांच्या पुढं. बरं. 10च्या नंतर परत स्टॉप. मैदानात साई कमी खातो का? खातच नाही. खातच नाही, काय कारण? आता ते काय त्याचं त्याला माहिती, पण मैदानात ताट पण खात नाही. हां. साई अगोदर असं नव्हतं इतका, म्हणजे त्याला ज्या पद्धतीने करंट आला होता. नाही, बैल बचपनपासूनच पळतोय. पण काय होतं, कदाचित कधी कधी बैल पायऱ्यात नियोजन नसणार किंवा कधी कधी नशिबात नाही म्हणा, आपले स्टार नसणार, पण बैल हा कंटिन्यू गोलाला ठेवतो आपल्याला. किती वर्ष झाली साईला तुमच्याकडे? साईला 3 वर्ष. 3 वर्ष झाली. 3 वर्षात सारखा पळतोय आणि भविष्यातही पुढं पळत राहील. आता शेडचे किती बैल आहे एकूण महाराष्ट्रभर? आहे 12-13 बैल. माझ्या मते टॉपला हे 2 असतील पळणारे. आणि एक विश्वास संतोष शेटने तुमच्यावरती दाखवलेला आहे. त्या विश्वास पण आपण पण कधी असे गद्दारी होणार नाही, असं करणार नाही कधी काम. नक्कीच त्या विश्वासाला पात्र ठरून तुम्ही दोन्ही नंदी घडवताय. कारण की बैलाचं नियोजन असेल गोठ्यावरचं हे गरजेचं आहे, त्याचा सराव गरजेचा आहे. कुठल्या मैदानात बैल दिवसभर आहे ना मातीवरच पाहिजे. हां. बैलाला पायाला त्रास होत नाही. आता मॅटवरती काय होतं, सारखं पाय नरम होते. त्याच्यामुळं आम्ही शक्यतो दिवसभर मातीवर बैल ठेवतो. मातीवर ठेवतो. हो. आणि झाडाची सावली पण आहे त्याला. हां हां. सही का? सगळं त्याला म्हणजे ऊन असेल किंवा वारा असेल. आता बैल मला काहीच करणार नाही. तुम्ही नवीन माणूस जाऊ दे तर तुटून येणार डायरेक्ट. आता तुम्ही बघितलंच असं. हो हो. बरं बरं. महाराज तर काय सांगाल नेमकं याला खायला काय चालू हो? कारण की साई तर ठीक आहे, साई पळतो 3 वर्षापासून, पण सुंदरला तुम्ही बाहेर काढलेलं आहे. जे साईला देतोय आपण, फिटनेस जी आहे ज्या पद्धतीने दोन्ही बैलांची, तर एक चांगली बघता काय चालू आहे नेमकं खाद्य? जे साईला आपण खुराक देतो, आपण काय झालं, कृष्णाभाऊ पळसकर म्हणून पळशीचे, त्यांच्या कोण एक खिलार म्हणून बॅग आणायचो, साईनाथ भाऊ पळसकर. तर त्याचा रिझल्ट आम्हाला चांगला आला बैलाला आणि बैल टॉपलाच पळतो. आता थोडं खाद्य दाखवा ना. हे खिल्लारचं बॅग आहे आणि आता हे जे आहे याच्यामध्ये पूर्ण म्हणजे बदाम, काजू, ड्रायफ्रूट थोडक्यामध्ये याच्यात पूर्ण मिक्सिंग आहे. आता हे पण चालू आहे बैलाला? हो, हे पण चालू आहे. बरं. हे बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये सगळं मिक्स आहे. नक्कीच एक पोषक आहार आहे, जे बैलांना गरजेचं, जे पहिलवानला खाद्य पाहिजे ते तर बैलाला पाहिजेच. खिल्लार नावाचाच ब्रँड आहे. हो. आणि ते आता मार्केटिंग करत नाही आपण, कारण मागच्या वेळेस पण तुमची मुलाखत आपण मैदानात केली होती आणि त्या मैदानात तुम्ही उल्लेख केला होता. बरोबर. मी मुद्दा म्हणून विचारलं होतं की काय खायला घालताय, तिथेही तुम्ही सांगितलं होतं की खिल्लार खाऊ घालतो. आज मुद्दा म्हणून विचारला मी तो विषय, कारण आज सर्वसाधारण गाडा मालक गुलालासाठी झगडतोय. बरोबर. आणि त्याला कुठेतरी अपेक्षा राहते की माझा बैल गुलालात राहायला पाहिजे. बरोबर. पण त्याला काय खाऊ घालावं, त्याचं नियोजन कसं गोठ्यावरती असावं. नाही, बैलाचं आमचं शेड्यूल असं आहे का सकाळी पहिला आपण खुराक देणार, खुराक दिल्यानंतर जे काय चारा असेल, ज्वारीचा चारा असेल, हिरवा मका असेल ते देणार. 10 वाजेपर्यंत काय खायचं त्याने तेवढं खायचं. त्याच्यानंतर पाणी वगैरे पाजलं, ताट पण त्यांच्या पुढे दिसणार नाही तुम्हाला. आता एक खिल्लार खाद्य कशा पद्धतीने देता तुम्ही? याचं एक माप असतंय, त्या मापाच्या प्रमाणे म्हणजे बैलाला ओव्हर पण नाही झालं पाहिजे आणि कमी पण नाही पडला पाहिजे. आता तुम्ही बोलणार तर याला समजा एका दिवसातच तुम्हाला रिझल्ट तर कुठला येणार नाही, त्या हिशोबाने आपण बैलाला अपचन पण होणार नाही इतकाच आहार तो देतो. लिमिटेड मध्ये. महाराज त्याला फोडून दाखवा एकदा, मला काय फरक जाणवतो? नाही, आता हे चालू केल्यापासून तर म्हणजे बैलाला चिकनाई पण आली आणि पळायला पण बैलाला काही कमी नाही. आणि बैलाला दूध वगैरे काही चालू नाही. दूध नाही म्हणजे हे खिल्लार चालू केल्यापासून दूध बंद केलं? बंद आहे. म्हणजे एकंदर खिल्लार जर असलं तर बाकीच्या गोष्टी दूध तो मनाने पितोय, पण आम्हाला दुधाने थोडंसं अडचण आली, त्याच्यामुळे आम्ही त्याचं दूध बंद केलेलं आहे सध्या. पण असं म्हणता येईल ना, खिल्लार जर चालू केलं तर बाकीच्या गोष्टी चालू करायच्या? नाही, आता त्याला नाही ना, जे तेच खाद्य मी तुम्हाला सांगितलं जे चालू आहे. बाकीचे याच्या अगोदर तुम्ही जे खाद्य खाऊ घातले असेल त्या खाद्यांच्या प्रती याचा रिझल्ट? आता पहिला आम्ही काय करायचो, घरगुती बनवायचो, पण त्याला खूप वेळ जातो आणि ते शक्य पण होत नाही, कारण की आम्ही मैदानाला फिरणं, इकडं तिकडं जाणं, आणि त्याच्यामुळं आम्ही हे चालू केल्यापासून एक रिझल्ट चांगला आला. भरडा वगैरे होता? आम्ही भरडा वगैरे मिक्सिंग करायचो, त्याच्यात प्रत्येक कडधान्य मिक्स करायचो, बदाम वगैरे द्यायचो आपण पहिले,
बदाम त्याला पण चालू आहे, अंजीर चालू आहे. अजून पण चालू हो चालू आहे. आहे? हा दोन्हीला पण चालू ड्राय फ्रूट पण आणि बदाम अंजीर पण. हो चालू आहे. आता इतका मोठा खर्च बैलावर करताय म्हटल्यावर बैल पळणारच. आता त्या बघा नाव करायचं म्हणल्यावर खर्च होणारच. याची क्वालिटी मित्रांनो, असते याची. आपण मार्केटिंग नाही करत आहे खिल्लार खाद्याची, कारण की याच्या अगोदर पण आपण शाकीर बाईच्या गोठ्यावरती राजा सम्राटला जे खिल्लार चालू आहे खाद्य ते असेल, किंवा राहुलबाईंच्या मथुरला सुद्धा खिल्लार चालू आहे, हे माहिती असेल तुम्हाला महाराज? हो माहिती का, शुभम भाईची बाईट ऐकली होती मी. हां, तर शुभम दादा बोलले होते का हेच चालू आहे म्हणून. आता त्याच्यामुळे ते खिल्लार कुठंतरी एक सक्सेस खाद्य कुठंतरी बघा, आहे. ज्याला जे खाद्य सुटेबल वाटन त्याने ते वापरावं 100%. खिल्लार आम्हाला हे सुटेबल वापरलं म्हणून आम्ही हे वापरतो. खिल्लार वापर. आणि बैलाचा त्याला चांगला रिझल्ट पण आहे, बरोबर त्याच्या हिशोबाने आम्ही ते वापरतो. बरोबर. नक्कीच एक आहार गरजेचा आहे, सराव गरजेचा आहे, बैलाचं नियोजन गोठ्यावरती परफेक्ट झालं पाहिजे. ह्या गोष्टी सगळ्या गरजेच्या आहे आणि त्याच्यात तुम्ही कुठेतरी पात्र ठरताय. म्हणूनच आज साई असेल किंवा सुंदरला तुम्ही नव्यानं बाहेर काढलं. सुंदर सुद्धा गुलालात आहेच. हो, सुंदरला तुम्हाला सांगतो थोड्याच दिवसात आपण या ना कमबॅक करणार. सुंदर दाखव ना थोडा. सुंदरचा कमबॅक केलाच तुम्ही, पहिल्याच मैदानात एक नंबर केला. साई सुंदर गाडा मालकाला गुलाल अपेक्षित राहतो फक्त, पण तुम्ही एक नंबर करून दाखवला. हो 100%. सर चल सर, मारतोय धरून देणार नाही. सुंदर वेळोवेळी दाखवतो आपण. हो, ज्या सुंदरला बघण्यासाठी बरेच लोक इच्छुक होते, त्या सुंदरला आपण वेळोवेळी दाखवतो. फिटनेस जर बघितली तर कुठेतरी एक चांगली फिटनेस त्याची आहे. महाराज एक चांगलं नियोजन, कारण की सुंदर आणि साई एक चांगलं नियोजन पण गाडी पळवणार आपण वडकीच्या मैदानात करा, पुसेगावच्या मैदानात करा. 100% दोन्ही बैल गोलाला ठेवणार आपण. चालतं. शुभेच्छा असेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.